आनंदाची बातमी, आनंदाची बातमी, आनंदाची बातमी। तर माझ्या सर्व लाडकी बहीण योजनेचे व्हिडिओ बघणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी मी आणलेली आहे आनंदाची बातमी। तर आजच सकाळी सकाळी झोपेतनं उठली, मोबाईल उघडला। आपल्याला तर झोपेतनं उठल्यावर पहिले आपण तोंड सुद्धा धुवत नाही, तर पहिले मोबाईल बघतो सगळ्यांची, म्हणजे माझी तरी तीच सवय आहे। तर उठल्या उठल्या मोबाईलवर किती वाजले बघण्यासाठी मोबाईल उघडला तर मेसेज आला होता, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झालेले आहेत। सकाळी सकाळचा दिवस सुरुवात एवढी बेस्ट झाली, एवढी झक्कास झाली, तर मी म्हटलं की लगेचच व्हिडिओ बनवूया। तर म्हणूनच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे। तर माझ्यासाठी आज आली आहे आनंदाची बातमी, आनंदाची बातमी, आनंदाची बातमी। तुम्हाला मिळाले का जानेवारीचा हप्ता? तर ह्याच संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो। ज्यांना पैसे मिळाले त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा आहे आणि ज्यांना पैसे नाही मिळाले त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हाय, हॅलो, नमस्कार, कसे आहात मित्रांनो तुम्ही? आय होप की तुम्ही मस्त असाल, मजेत असाल। मी देखील मस्त आहे, मजेत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आनंदाची बातमी। तर मला मिळाला जानेवारीचा हप्ता। 26 जानेवारीच्या आत लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली होती आणि त्या बाबतीत देखील मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता मागच्या वेळेलाच। आणि मला त्याच्यात एवढे कमेंट आलेले की कधी येणार हप्ता, अजून नाही आला जानेवारीचा हप्ता। तेव्हाच मी सांगितलेलं 26 जानेवारीच्या आसपास सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे। कारण ही बातमी दिली होती महिला व बाल विकास अधिकारी आदिती तटकरे मॅडमनी। तर त्यांनी सांगितलं होतं 26 जानेवारीच्या आधी सर्व लाडक्या बहिणींना जानेवारीचा 7वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्याचप्रमाणे आता गेल्या 2 दिवसापासून म्हणजेच 24 जानेवारी पासून महिलांच्या खात्यात जानेवारीचा 7वा हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। फेब्रुवारी महिन्याचाही हप्ता लवकरच मिळणार आहे। तर ही दुसरी गुड न्यूज आहे हा। दुसरी आनंदाची बातमी सांगितली मी तुम्हाला, फेब्रुवारीचा देखील हप्ता लवकरच मिळणार आहे। त्याचं कारण काय तेही सांगणार आहे पुढे। तर फेब्रुवारीचा हप्ताही आपल्याला लवकरच मिळणार आहे असे त्या म्हणाल्या। कारण मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल आणि त्यानंतर महिलांना 2100 रुपयाचा हप्ता मिळायला सुरुवात होणार आहे अशी माहिती आदिती तटकरे मॅडमनी दिली। तर ही सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मार्च महिन्यात नवीन अर्थसंकल्प अधिवेशन असल्याने जानेवारीचा हप्ता वाटप झाल्या आम्ही फेब्रुवारीचा हप्ता वाटप तयारीला देखील सुरुवात करणार आहोत असे आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। कारण अर्थसंकल्पनानंतरही बहिणींच्या हप्त्यात कुठलाही खंड न पाडता या प्रकारची उपाययोजना आम्ही करणार आहोत असे देखील आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे। अर्थ विभागाकडून महिला व बाल विकासाकडे 3690 कोटीचा निधी आलेला आहे। त्यामधूनच सर्व पात्र लाडक्या बहिणीला जानेवारीचा 7वा हप्ता वाटप होणार आहे। त्याचबरोबर आदिती तटकरे मॅडमने हे देखील सांगितले की उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे, तर कोणी महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेले आहेत किंवा कोणा बहिणींनी 2दा फॉर्म भरले, तसेच इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या बहिणी देखील आहेत। अशा बहिणी ज्या लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत होत्या अशा बहिणींनी आता स्वतःहून माघार घेत या योजनेतून आपले नाव मागे घेतलेले आहे। असे साधारणपणे काही महिला या योजनेतून स्वइच्छेने निघालेल्या आहेत। इतर काही क्रॉस व्हेरिफिकेशन करून वगळलेल्या महिलांना सोडता इतर सर्व लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, आज सकाळी सकाळी जो मेसेज आला त्यावरनं ही सगळी माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली, त्यामुळे लगेचच तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला। तुम्ही देखील आत्ताच लगेचच चेक करा, तुमच्या मोबाईलवर देखील मेसेज आलाच असेल, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले का। हा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये देखील
या योजनेचे पैसे जमा झालेच असतील। जर मेसेज नसेल आला तर तुमच्या बँकेच्या ॲपवर जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता, किंवा उद्या सोमवार आहे, उद्या तुम्ही बँकेत जाऊन देखील चौकशी करू शकता की लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले आहेत का। हे पैसे लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करणार असं त्याने सांगितलं होतं आणि जवळजवळ 26 जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा करणार आहेत। आणि ज्या कोणी बहिणी राहिल्या आहेत त्या बहिणींच्या देखील येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये पैसे जमा होतील। पण त्या बहिणी जर या योजनेच्या निकषात बसत असतील, पात्र असतील तर, कारण आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे की आता लाडकी बहीण योजनेची पडताळणी सुरू होत आहे। तर त्या पडताळणीमध्ये जर तुमचा फॉर्म पात्र राहिला, तुम्ही पात्र ठरल्या, तर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये येणारच आहेत। तर मला कमेंट करून सांगा की कोणा बहिणींना माझ्यासारखे आज सकाळी 1500 रुपये खात्यात आलेत, आणि हे देखील कमेंट करून सांगा की कोणत्या बहिणींना अजून पैसे मिळालेले नाहीयेत, म्हणजे आपल्याला समजेल कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटून झालेले आहेत। तर असाच महत्त्वपूर्ण आणि झक्कास व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते, त्यामुळे तुम्हाला सांगत असते व्हिडिओवर आल्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।